नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पॅटर्नवरून तुम्ही बाहीचं कटिंग कसं करायचं आहे, म्हणजे कोणतीही साईज असो किंवा कितीही उंचीची बाही असो, तुम्ही या पद्धतीने कटिंग करा. एखादा पॅटर्न जो आहे तो तुम्ही काढून ठेवायचा आहे आणि त्यावरून तुम्ही बाहीचं कटिंग करायचं आहे. आता इथे पहा, या पद्धतीने मी 4 फोल्डमध्ये हा कपडा जो आहे तो करून घेणार आहे, म्हणजे दोन्ही बाह्या आपल्या कटिंग होतील. तर आपण जी कटिंग करून ठेवलेली बाही आहे याचा मुंडा घेर किती आहे हे पाहायचं आहे. तर पहा, 7.25 इंच बरोबर हा मुंडा घेर आहे. जर 8 इंच असेल तरी सुद्धा चालेल, थोडंसं आपण वाढवू शकतो. तर हा 8 इंच मुंडा घेराचा पॅटर्न जो आहे तो तुम्ही 34, 36 यामध्ये सुद्धा वापरू शकता. 36 मध्ये सुद्धा 8 इंचाचा मुंडा घेर असतो. तर पहा, इथे मला बरोबर 7.25 इंच हवं आहे. फक्त मी उंचीमध्ये बदल करणार आहे. तर तो कसा करायचा? आता ही बाही जी आहे ती किती इंचाची आहे पहा, इथून 5 इंच आहे, म्हणजे 4 इंचाची ही बाही असणार आहे. आणि मी यावरून तुम्हाला 9 इंचाची बाही कटिंग करून दाखवेन. तर सर्वात पहिल्यांदा 4 फोल्डमध्ये बाही करून घेतल्यानंतर, म्हणजे कपडा हा व्यवस्थित 4 फोल्डमध्ये असा फोल्ड करून घ्यायचा. आता इथे बाहीची उंची टाकायची. तुम्हाला किती इंचाची बाही हवी आहे? 9 इंच तुम्हाला बाही हवी आहे. तर इथे 10 इंचावरती या पद्धतीने पॉईंट द्यायचा. पॉईंट दिल्यानंतर पहा, सर्वात पहिल्यांदा इथे ही बाही बरोबर बसतीये का हे पाहून घ्या आधी. तर थोडा कपडा कमी पडतोय, तर मी तो आधी पुढं सरकवून घेते पहा या पद्धतीने. आणि इथे बरोबर घडी आपल्याला पुरली पाहिजे या पद्धतीने मी हा कपडा फोल्ड केला. इथे फोल्ड केल्यानंतर परत आपण इथं बाहीची उंची टाकून घेऊ. 9 + 1 10. पहा, इथं 10 इंच एक सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथे ही बाही जी आहे पहा, एकदम कडेला अशी ठेवून घ्यायची. आणि इथं कॅफाईट पाहायची आहे. पहा, बरोबर 3.25 इंच इथं कॅफाईट आहे. तर आपल्याला इथं कॅफाईटमध्ये बदल करायची काही सुद्धा गरज नाही. जर तुम्हाला वाटत असेल की कॅफाईटमध्ये थोडा आपल्याला बदल करायचा आहे, तर थोडा अशा पद्धतीने खाली सरकवून तुम्ही घेऊ शकता आणि 3.5 इंच कॅफाईट सुद्धा करू शकता. तर मी इथे ही 3.25 इंच कॅफाईट आहे ती मी आहे अशी ठेवणार आहे. तर इथे या पद्धतीने मी ही बाही पहा एकदम काठोकाठ अशी इथं ठेवली. आणि कॅफाईट आपली किती भरती आहे हे सुद्धा चेक करून घ्यायचं. बरोबर पहा, 3.5ला 1 पॉईंट कमी येतोय. आता इथं एकदम मी बरोबर काठोकाठ ठेवल्यानंतर म्हणजे 3.5 इंच आपली ही बरोबर कॅफाईट आहे. त्यामुळे इथे तुम्हाला कॅफाईटमध्ये चेंज करायची काही गरज पडणार नाही. शक्यतो तुम्ही 5 इंचाची बाही कटिंग करून ठेवा. त्यामुळे काय होतं, कोणत्याही उंचीची बाही तुम्हाला कटिंग करता येते. 5, 6, 7, 8, 9, 10 इंचाची बाही तुम्हाला सहज मग कटिंग करता येते. आता इथे तुम्ही काहीतरी जड असं ठेवा किंवा असं हाताने यावरती दाब द्या आणि हा जो आकार आहे तो आहे असा इथं ड्रॉ करून घ्यायचा. इथे परत हे सुद्धा असं ड्रॉ करून घ्यायचं. परत मी ही बाही पहा अजिबात हलू देणार नाही, फक्त हा भाग असा ओपन करून घेणार आहे. पहा, हा सेंटर बरोबर इथे आहे आणि हा आकार पुढचा जो आहे तो असा ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे सेपरेट तुम्हाला इथे आकार ड्रॉ करायची सुद्धा गरज नाही पडणार. इथं फिटिंगचा हा पॉईंट आहे, तर तो सुद्धा इथं मार्किंग करून घेतला. एवढं मार्किंग करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे, इथे आता आपण दंडघेर पाहूया. दंडघेर आहे 5.25. तर इथून मी हा 5.25 इंच घेतला पहा बरोबर, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता हे जी लाईन इथं तिरकी आलेली आहे ही आता आपल्याला काही गरजेची नाही. तर इथून ही परत आपली नवीन लाईन येणार आहे. पहा पहा, हे आतमध्ये थोडं आलं पहिलं, परंतु लांब बाही असल्यामुळे 1.5 इंच थोडं बाहेर गेलं. तर या पद्धतीने या लाईन आपल्याला ओढून घ्यायच्या असतात. आता इथे सुद्धा ही लाईन अशी ओढून घ्यायची. ठीक आहे. आता इथे जर तुम्हाला थोडं वरती वाटत असेल तर या पद्धतीने थोडं डाऊन केलं तरी चालेल, परंतु आपण ते पेपर कटिंगमध्येच डाऊन केलेलं असतंय, त्यामुळे इथे काही करत बसायची गरज नाही. त्यामुळे अगदी 5 मिनिटात अशी ही बाही कटिंग करून होते. आता हा जो पाठीमागचा आकार आहे तो आधी आपण कटिंग करून घेऊया. पहा,
कटिंग केल्यानंतर इथे हा फिटिंगचा जो पॉईंट आहे इथे आता कट देऊन घ्या. इथं सेंटरला सुद्धा एक कट देऊन घ्या. कट दिल्यानंतर पहा ही बाही ओपन करायची आणि इथे हे पहा 2च पदर आहेत का हे आधी पाहून घ्या आणि हा आकार जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. अगदी सावकाश असा हा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. पहा हा आकार आपला माशासारखा जो आहे तो कट होऊन निघाला. आता ही बाही आपण ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेऊया. तर त्यासाठी पहा इथे ही बाही आहे. ही बाहीसाठी ब्लाऊज पीसवरती डिझाईन दिलेली आहे पहा. तर ही डिझाईन पहिल्यांदा आपल्याला अशी एकावरती एक ठेवून घ्यायची आहे. इथे हे पाहायचं बरोबर आहे का. एकावरती एक ही डिझाईन ठेवून घेऊन मगच हे बाही आपल्याला कटिंग करायचे. ही वर्कची बाही आहे पहा. पहा ही डिझाईन इथे ही जी डिझाईन आहे ती बरोबर यावरती आली पाहिजे तरच समसमान आपली बाही कटिंग होते. आता ही मी अशी एकमेकावरती ही डिझाईन व्यवस्थित ठेवली म्हणजे ही सेंटरला येणार आहे. आता इथे हा बाहीचा आपला सेंटर असणार आहे पहा. तर हा पॅटर्न इथे ठेवायचा. इथे बरोबर सेंटर येतोय पहा. आता हा थोडा आपण असा वाढवून घेऊ. इथे हा सेंटर बरोबर इथंच आला पाहिजे आणि स्टिच करताना सुद्धा त्याच पद्धतीने स्टिच करायचं. सेंटरवरती सेंटर बरोबर ठेवून घेतला. आता इकडे पहा आपल्याला थोडा जोड लागेल आणि इकडे सुद्धा हा थोडासा आपल्याला जोड द्यावा लागेल. तर तो आपण स्टिच करताना देऊन घ्यायचा. कपडा आधी व्यवस्थित आहे का हे पाहून घ्या आणि मगच कटिंग करा. सेंटरला सेंटर ठेवलेला आहे मी. आता हे कट करून घेते. स्टिच करताना सुद्धा असंच पाहायचं. सेंटर पाहायचा आणि मग जोडायचे. आता हे दोन्ही बाह्या आपण सेपरेट करून घेऊ. पहा एकदम सोपी पद्धत आहे आणि 5 मिनिटांमध्येच आपली ही बाही तयार होते. तुम्ही या पद्धतीने एक बाही तयार करून ठेवून तुम्ही एकाच बाहीवरून अनेक बाही कटिंग करू शकता. पहा 5, 6, 7, 8, 9, 10, 11 इंचापर्यंत तुम्ही यावरून बाही कटिंग करू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही. तर ही पद्धत कशी वाटली ही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि नक्की ट्राय करा. पहा काहीही प्रॉब्लेम येत नाही. एकदम परफेक्ट अशी आणि कमी वेळामध्ये ही कटिंग होते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.